नमस्कार श्रोतेहो, नारळ हे आपल्या कोकणातलं अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे आणि या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं, कारण त्याची जे भाग आहेत त्यापासून काही ना काही गोष्टी ह्या बनतच असतात. तर या झाडाची जोपासना आणि संवर्धन यासाठी कार्यरत असलेले, पेशाने इंजिनियर असूनही या क्षेत्रामध्ये आलेले नातुंडे मावळंगे गावचे रहिवासी तुषार आगरे हे आज आपल्यासोबत आहेत आणि नारळामागचं जे अर्थशास्त्र आहे ते कसं आहे याविषयी ते आज आपल्याशी बोलणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, पेशाने इंजिनियर असूनही तुम्ही नारळाचं संवर्धन, नारळाची जोपासना या गोष्टीकडे कसे काय वळलात? मुळात मी बॉर्न अँड बॉटम मुंबई आहे. हां. पण 2010ला रायगडावर महाराजांसमोर एक शपथ घेतली होती की मुंबई सोडायची. तर मुंबई सोडणं म्हणजे काही होत नव्हतं म्हणून सोडलेलं नव्हतं. काहीतरी वेगळं करण्याचा उद्देश मनात एक ठाणलेलं होतं आणि कोकणाची ओळख ही निर्माण झालेली होती की कोकणामध्ये बरंच काही करण्यासारखं आहे. त्याचाच एक विषय म्हणून आपण 27 एप्रिल 2011ला मुंबई सोडून आलो. पण येताना 3 ऑप्शन्स आणले होते. एक ॲग्रिकल्चर सेक्टरमधलं, एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधलं आणि एक एज्युकेशनमधलं. आणि नेमकं एप्रिल महिन्यात आल्यामुळे मी शेती ह्या विषयाला जास्त विषय प्रभावित ठरवलं आणि शेतीमध्ये काम करताना लक्षात आलं की इथे खऱ्या अर्थाने गरज आहे डेव्हलपमेंटची आणि त्यातल्या त्यात नारळ ह्या विषयामध्ये. काही नारळ आपल्याकडे पिकला जातो पण त्या पद्धतीने वापर होत नाही हे निदर्शनास आल्यामुळे म्हटलं ह्या नारळाशी जोडला गेलो. बरोबर. म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन जो नारळ लागवडी संदर्भात असला पाहिजे तो आपल्याकडे नाही असं तुम्हाला जाणवलं. हो. मग त्या दृष्टीने तुम्ही काय काम सुरू केलं? विषय असा आहे की 2012ला ॲग्रिकल्चरमधलं म्हणजे नारळाच्या झाडासंदर्भातला एक रोग होता, एरिओफाईट माईट, ज्याला विद्यापीठाने रिकमेंड केलेलं एरिओफाईट स्मॅश हे औषधाची डिस्ट्रीब्युशनशिप आणायचे माझ्याकडे चालून आली होती म्हणजे कोकण आणि गोवासाठी. हे एरिओफाईट स्मॅश नारळावरचं एरिओफाईट कोळी महत्वाची कीड होती, त्याच्यासाठी प्रभावी औषध होतं. आणि हे विकत असताना नारळाबद्दलची आस्था आणि नाळ जुळत गेली आणि नारळामध्ये अनेक उत्पादनं निर्माण येऊ शकतात, 100पेक्षा जास्त प्रोडक्ट बनवू शकतात आणि एक आपली आर्थिक स्थिती घडी चांगल्या प्रकारे बसवू शकतो. हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस विचार केला की आपण नारळामध्ये आणखीन चांगल्या प्रकारे काम करू शकतो. म्हणजे 2012लाच इंडस्ट्री उभी करायचं नारळावर आधारित, जी रोजगार निर्मिती करणार आणि कोकणामध्ये रत्नागिरीचं नाव एक वेगळ्या पद्धतीने पटलावर आणू शकतं अशा पद्धतीने एक निर्णय घेतला आणि तिथपासून काम सुरू आहे. मग कामाला कशी सुरुवात केली? कामाला सुरुवात ज्यावेळेला निश्चय केला होता की इंडस्ट्री उभी करायची, पण त्यावेळेचं ते वातावरण, त्यावेळची जी काही सिच्युएशन आहे ही इंडस्ट्री उभी करण्यासाठी योग्य नव्हती. मग याच्यात सुरुवात कशी करायची, तर लोकांचा मोठा प्रॉब्लेम कुठे आहे तर नारळाच्या झाडावर चढणारा मनुष्यबळ अवेलेबल नाही, तोही तांत्रिक दृष्ट्या माहिती असलेला. मग ह्या ठिकाणी आम्ही विषय केला की आपण ह्याची सेवा देऊया. लोकांचा जो प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे, तो इश्यू आपण इथे सॉल्व्ह करू. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की पुढची गणित आपल्याला सगळेच उमगता येतील. म्हणून आपण नारळ काढण्याची सर्व्हिस देण्याची सेवा ही 2015पासून रत्नागिरीमध्ये आपण करतोय. आज जवळपास 12 वर्षामध्ये आपण पदार्पण केलेत ह्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आणि अनेकांशी आता एकत्र जोडलेलो आहोत आणि आत्ता आपण इंडस्ट्री उभी करण्यासाठी प्रयत्न करतो आणि पाऊल उचलतोय. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये एक काहीतरी एक प्रोडक्ट आपलं सुरू होईल. बरोबर. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की 100 उत्पादनं नारळापासून तयार होऊ शकतात, तर हे नेमकं काय आहे? आपल्याला लहानपणापासून शिकवलंय किंवा पुस्तकामध्ये पण सांगितलंय की नारळाचं झाड म्हणजे कल्पवृक्ष. हो. कल्पवृक्ष याचा अर्थ मनातली ते देणारा, तुमची इच्छा पूर्ण करणार. बरोबर. आणि खरोखर ह्या नारळामध्ये ती ताकद आहे. आपण जर शेंड्यापासून बुंद्यापर्यंत जो विचार केला तर प्रत्येक भागाचा आपल्याला वापर करता येतो. एक एक्झाम्पल घेतलं तर आपल्याकडे झाऊळ मिळते, प्रत्येक महिन्याला एक झाऊळ येते. म्हणजे झावळीची हीर काढली तर एक झाडू बनते. त्याच पातींचं एक तर खत बनवता येऊ शकतं आणि काही इतर प्रोडक्ट बनवता येऊ शकतात. आणि हीरचा विषय जो आहे, जो आपण नुसतं झाडू बनवण्यासाठीच लोकांचं कन्सेप्ट आहे, तर झाडूच्या पलीकडे म्हणजे हीरचा वापर झाडूच्या पलीकडे सुद्धा करता येतो. ते म्हणजे फ्लॉवर बुकेमध्ये डेकोरेशन आयटम करता येतात, इंटेरियरमध्ये त्याचा चांगला वापर करता येऊ शकतो. ह्या पद्धतीने त्या हीरचा वापर झाला. पातींचा आपण खत बनवलं किंवा आता जर तुम्ही बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितले असेल की पातींपासून स्ट्रॉ बनवले जात आहेत. म्हणजे ही अडचण नसताना ही अडचणीच्या पलीकडे जाऊन एक ऑपॉर्च्युनिटी आहे, एक संधी आहे उद्योगाची. हा झाला एक विषय. नारळाच्या झावळीची पोर जी आहे, मधला जो भाग जो आहे, ह्याच्यापासून ब्रिकेट्स बनवता येऊ शकतात.
प्रत्येक भाग जो कचरा म्हणून आपण तो फेकून देतो किंवा जळू देतो त्याच्यापासून सुद्धा ब्रिकेट बनवतात आणि ब्रिकेटला मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. म्हणजे मोठमोठ्या शुगर इंडस्ट्रीमध्ये बॉयलर स्टार्टर करण्यासाठी ब्रिकेट्स वापरले जातात. खोबऱ्याचा विषय जर केला, नारळचा विषय केला तर नारळाचं सोडणं मिळतं. आता ह्या सोडण्यापासून सुद्धा कॉयर काढला जातो. कॉयर 2 प्रकारे काढला जातो, एक कर्ली कॉयर आणि एक स्ट्रेट कॉयर. कर्ली कॉयर जो आहे ह्याचाही वापर 3 ते 4 इंडस्ट्रीमध्ये केला जातो. एक तर तुम्हाला रोप बनवता येऊ शकतो. रोप बनवल्यानंतर त्याचे वेगळे उपयोग आहेत. त्याच कॉयरचा फिलर म्हणून म्हणजे मूर्त्या ज्या गणपतीच्या मूर्त्या फायबरमध्ये केल्या जातात त्याच्यासाठी वापरला जातो, किंवा इंटेरियरमध्ये POPचं जे काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे फायबर काम करतं. त्याचबरोबर जर आज आपण बरेच गादीची जाहिरात बघतो तर गादीच्या जाहिरातीमध्ये कॉयरची एक शीट असते, म्हणजे एक लेअर असतो. इव्हन बऱ्याच जणांना, अनेकांना माहिती आहे की गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा पूर्वी गाद्या ह्या कॉयरच्याच वापरल्या जायच्या. म्हणजे हा एक भाग झाला. त्याच्यापासून कोकोपीट मिळते. कोकोपीटला ॲग्रिकल्चरमध्ये वापर करतो, खूप वाव आहे. म्हणजे तेही अनेकांनी बनवून सुद्धा विकू शकतात, कारण आजही आपल्या कोकणामध्ये कोकोपीट बनवणारे खूप कमी लोक आहेत आणि त्याच्यापासून अजून वेगळे प्रोडक्ट सुद्धा बनवता येऊ शकतात. हा एक झाला एक भाग कॉयर आणि ह्याचा विषय. करवंटी, खोबरं जर आपण केलं तर करवंटीचे वेगळे आर्टिकल्स आहेत, इयरिंग्स आहेत, इंटिरियरमध्ये त्याचा वापर होतो, डेकोरेटिव्ह आयटम बनवले जातात. पण करवंटीचं तेल सुद्धा काढलं जातं, हे अनेकांना माहिती नाहीये. आणि हे आयुर्वेदामध्ये ह्याला सुद्धा स्थान आहे आणि आपल्या बॉडीला सुद्धा त्याचा चांगला परिणामकारक होतो. खोबरं आहे, खोबऱ्याची 2 प्रकारचं खोबरं होतं, एक सुकं खोबरं आणि ओलं खोबरं. दोन्ही खोबऱ्यांची तेलं काढली जातात. पण सुक्या खोबऱ्यापेक्षा वरचढ तेल आहे ते म्हणजे ओल्या खोबऱ्याचं तेल, त्याला व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतात, जे वरचढ आहे आणि खूप चांगल्या रेटने ते मार्केटमध्ये विकलं जातं. त्याचा चोथा जो येतो, चोथा सुद्धा त्याचा युटिलाइज करता येतो पोल्ट्री फिडिंग आणि फिश फिडिंगसाठी. हे त्यातल्या त्यात खूप महत्त्वाचं. म्हणजे वेगळे सेगमेंट, म्हणजे आपण प्रत्येक पार्ट जे प्रोडक्ट बनवल्यानंतर जो वेस्टेज उरतो तो वेस्टेज दुसऱ्या प्रोडक्टचं रॉ मटेरियल आहे. ह्या पद्धतीने आपण जर प्रोडक्टची एक चेन सिस्टीम तयार केली तर एक मोठ्या प्रमाणात रोजगार किंवा कोकोनट हब हे तयार करू शकतो आपण रत्नागिरीमध्ये. आणि हे पहिलं स्टार्टअप असतील रत्नागिरीमधले, जे आपल्याला एक रत्नागिरीच्या नकाशाला एक वेगळ्या रूपात आणता येईल. खोडापासून वेगळे प्रोडक्ट्स बनवता येतात. इव्हन खोडाची जी आपल्या झाडाची मुळं जी आहेत त्याच्यापासून सुद्धा प्रोडक्ट्स बनवले जातात. म्हणजे असा हा पूर्ण प्रोडक्ट बनवणार, म्हणजे प्रत्येक भागापासून प्रोडक्ट देणारं हे नारळाचं झाड कल्पवृक्ष. म्हणजे खरोखरच आपण म्हणतोय की अर्थशास्त्र तर खरंच आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर अशा या गोष्टी आहेत. अजून एक विषय त्याच्यात आहे जो आपल्याकडे खूप लोकांना माहिती नाहीये. आज अनेक माडी हा विषय नारळामधनं निघते हे अनेकांना माहिती आहे. पण माडीच्या आधीची एक स्टेज आहे ती म्हणजे नीरा. ह्या निऱ्यापासून सुद्धा अनेक प्रोडक्ट बनवले जातात आणि निऱ्यापासून महत्त्वाचं म्हणजे साखर बनवली जाते. साखर बनवण्याचा इतिहास 6000 वर्ष जुना आहे. इंडोनेशियापासून तो चालत आलेला आहे. पण आपल्याकडे दुर्दैवाने आपल्या अखंड महाराष्ट्रात कुठेही शुगर इंडस्ट्री नाहीये. ती शुगर इंडस्ट्री आपण रत्नागिरीत सुद्धा उभं करू शकतो जर इकडच्या नारळ बागायतदारांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर. बरोबर आहे. कारण हा एक आपलं एक ओळख आणि एक वेगळंपण पहिलं इंडस्ट्रीचं आपण आणू शकतो. नक्कीच. आता व्यावसायिक दृष्टिकोन यामध्ये नारळ बागायतदारांनी कसा आणणं गरजेचं आहे? मुळात जर बघितलं तर आपल्याकडे कोकण म्हटलं तर नारळचं झाड हे आपसूक डोळ्यासमोर येतं. आणि प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये 2 झाडं तरीही असतात. पूर्वीचा जो विषय बघितला काय, जर अनेकांना जे आपले आता वयोवृद्ध असतील का, जे आजोबा वगैरे आहेत त्यांना माहिती असेल की नारळाचं झाड पहिलं हजारी नारळ म्हणून ओळखलं जायचं. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला भांडी घासायला राख वापरली जायची, कपडे धुवायला रिठा वापरला जायचा आणि ते सत्व होतं नॅचरल जे झाडांना मिळत होतं, जे न्यूट्रिशन झाडांसाठी, म्हणजे राख जी आहे पोटॅशचं काम करत होतं, त्याच्यामध्ये प्रोडक्शन वाढत होतं. आणि हे पूर्वी होतं. आणि प्लस एक झाड एक कुटुंब पोसत होतं अशी ही म्हण आतापर्यंत आहे. पण आतापर्यंत ते होत नाहीये आत्ता घडीला, कारण सगळ्यांचा कल वेगळा झालाय. मग ह्या ठिकाणी जर प्रोडक्शन वाढवण्यासाठी जर आपण प्रत्येकाने लागवड केली तर आपल्याकडे एक इंडस्ट्री उभी राहू शकते. कारण केरळ आणि कोकणच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याकडे नारळाची झाडं खूप कमी प्रमाणात आहेत आणि खूप मोठं तफावत आहेत. एक इंडस्ट्री उभी करायला किमान 15,000 ते 20,000 नारळाची झाडं लागतात. बरोबर. तेवढी झाडं आपल्याकडे आता उपलब्ध नाही, तेवढी आहेत पण स्कॅटर्ड आहेत, विखुरलेल्या अवस्थेत आहेत. पण कसं होतं, एकाच ठिकाणी ही 15,000 ते 20,000 झाडं असणं गरजेची आहेत. बरोबर. कारण जेणेकरून लॉजिस्टिक कॉस्ट आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करतात. तसे आपल्याकडे झाडं बरीच आहेत पण तो विखुरलेलं, काही ह्याच्याने लॉजिस्टिक कॉस्ट खूप वाढते.
हा विषय त्यातला आहे. जर अशा प्रकारचा एखादा प्रकल्प उभा करायचा असेल तर सगळ्या नारळ बागायतदारांनी एकत्र येणं ही गरजेची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये एकत्र येऊनच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. नारळ काढणीसाठी आम्ही आता अनेक जण नारळ पाडपी म्हणून संबोधतात, पण नारळ पाडपीची व्याख्या काय आहे तर तो न शिकलेला गडी म्हणून त्याला पारंपरिक स्किल त्याच्याकडे असेल तो हे काम करू शकत होता. पण ह्याच्यामध्ये करिअर होण्या इतपत असं कोणताही वाव नाही अशी समज आपल्याकडे आहे. पण हे नारळाच्या काढणीतना सुद्धा करिअर घडवता येऊ शकतं. थोडंसं एक्झाम्पल मी माझ्यावरचं देईन, कारण मला ह्याच्यातलं काही नॉलेज नसताना सुद्धा नारळ काढणीचं काम करतोय आणि एक विजन घेऊन काम करतोय, कारण इंडस्ट्री उभी करायला पाहिजे. मग ह्या ठिकाणी तरुणांनी सुद्धा ह्या इंडस्ट्रीमध्ये आले तर त्यांचंही करिअर होऊ शकतं. त्यांनाही किमान 15,000 ते 20,000 रुपये कमवू शकतात. पण ह्या ह्याच्यातनं सगळे नारळ बागायतदार एकत्र आले तर आपल्याला कॉलेजमधनं जी मुलं बाहेर पडतात आणि मुंबई पुण्याला जातात त्यांना इथेच लोकल रोजगार आपण देऊ शकतो. बरोबर. यासाठी आहे लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. हो. मग त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? एक आहे की एक काहीतरी वेगळं नवीन करणं. नारळ जर भगवंत म्हणून आपण पूजू शकतो तर तेच निर्मिती करणाऱ्या भगवंत निर्माण करणाऱ्या नारळाच्या झाडाला सुद्धा त्याच पद्धतीने आराधना करणं गरजेची आहे. आणि जेणेकरून दरवेळेला खतं घेणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. तुम्ही खूप सारे प्रकल्प उभे करता येण्याचे सांगितलेत, पण त्या पाठीमागचं जे अर्थशास्त्र आहे ते जरा समजावून सांगा. म्हणजे कुठलाही प्रकल्प उभा करायचा झाला की त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट हा मुद्दा येतोच आणि जेव्हा तो येतो तेव्हा ज्यांच्याकडे ते असतं तेवढेच लोक त्यामध्ये पुढे येतात, पण ज्यांच्याकडे या गोष्टी नाही आहेत आणि त्यांना येण्याची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांच्यासाठी जो विषय करू शकतो, कारण आपण जे आता मगाशी जे काही प्रोडक्टची नावं सांगितली त्यातल्या त्यात आपण काही वेगळे असे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणतो. आता ह्या प्रोडक्टसाठी आपण त्यांना ट्रेनिंग देऊन ते त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन करू शकतात गव्हर्नमेंटचे स्कीम्स आणि यांच्या अंतर्गत. त्यांना आपण एक सपोर्टिंग हँड देतो आहोत की त्यांना लागणारा कच्चा माल आणि तयार झाल्याची मालाची उचल आपण विकत घेऊ शकतो, जेणेकरून त्यांना विकायचं कुठे हा मोठा प्रश्न जो आहे हा त्यांचा निघून जाईल. बरोबर. हे त्यांचा एक विषय होऊ शकतो. त्यांना आपण ट्रेनिंग ह्या गोष्टी देणार आहोत की मार्केटमधले जे ऑलरेडी पारंपरिक उत्पादन आहेत त्याच्या व्यतिरिक्त वेगळे प्रोडक्ट आपण इथे बनवणार आहोत. म्हणजे त्यासाठी आपण कोकोनट हब निर्माण करण्याचं आपलं नियोजन आहे. म्हणजे प्रत्येक भागासाठी वेगळे प्रोडक्ट्स आणि वेगळे वेंडर्स म्हणजे जे बनवून देणार आहेत. ह्याच्यातनं एक इकॉनॉमिकली खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणजे झाडू बनवणं आहे, त्यात हिर जे आहे, त्यात स्ट्रॉ आणि प्लेट्स म्हणजे ते डिशेस ज्यात आपण डिकम्पोज होणारे जे आहेत कंपोज होणार आहेत त्यांच्या ते डिशेस आपण इथे करू शकतो. आणि वेगवेगळे आर्टिकल्स ह्याच्यासाठी आपण ट्रेनिंग देऊन त्यांना एक आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येऊ शकतं. प्लस आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे कोको कमांडो हा एक आपण नारळ पाडपीची एक यंत्रणा म्हटली तर पार्ट टाइम सुद्धा लोक ॲज अ नारळ काढणीचं काम करता येऊ शकतात, फुल टाइम्स करू शकतात आणि त्यांच्यासाठी पण ही यंत्रणा आपण चालू ठेवली. म्हणजे त्यांनाही सुद्धा इकॉनॉमिकली सस्टेनेबल करता येऊ शकतात. आणि कोणताही प्रकल्प उभा करायचा आहे त्याला आर्थिक हा गोष्ट आहेतच, मग त्याला शासनाकडनं आपण योजना चांगल्या प्रकारच्या आहेत, जिल्हा उद्योग केंद्राकडनं आहेत. आता इथे आपण त्यांना सपोर्ट हाच देणार आहे की हँड होल्डिंग आपण त्यांना देतोय. बरं. एकूणच सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. जर यामध्ये शेतकऱ्यांनी यायचं ठरवलं तर आर्थिकदृष्ट्या त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बनवणं हे फायदेशीरच आहे. तर आता आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? एकच सांगेन कारण की ज्या पद्धतीने भगवंत म्हणून तुम्ही नारळाला देवाऱ्यात पुजता तसंच तुमच्या दारात असलेल्या नारळाच्या झाडाला सुद्धा भगवंत निर्माण करण्याच्या झाडाला तुम्ही त्याच आशेने त्याच भावनेने त्याच्याशी संवाद साधा. त्याला प्रॉपर खतं जी द्यावी लागतात ती त्यांना द्या, जेणेकरून झाड प्रॉपर उत्पादनाला येईल. काही झाडाचं टेक्निकल बाजू खूप मोठी आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला जर तुम्ही दिलत तर तुम्हाला मिळणार आहे. निसर्गाचा नियम आहे, दिलं तर मिळतं. आणि देण्याची दानत आपण सगळे नारळाच्या झाडाला दिली तर नारळाचं झाड हे प्रामाणिक झाड आहे. तुम्ही जेवढं द्याल त्याच्या कित्येक पटीने तुम्हाला रिटर्न देणार आहे. पण सुरुवात आपल्याला करायची आहे, नारळाचं झाड देणारच आहे. नक्कीच. तर श्रोते हो, आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे नारळ झाडापासून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी तयार करता येण्यासारख्या आहेत. त्या दृष्टीने आपण त्या झाडाकडे बघणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपला दृष्टिकोन हा व्यावसायिक दृष्टिकोन असणं हे खूप गरजेचं आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि यामागचं जे अर्थशास्त्र आहे ते खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.